हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची जी पोस्ट आहे, ठीक आहे, त्यासाठी जनरल नॉलेज हा कॉमन टॉपिक आहे. त्याच्यासाठी महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी ऍक्ट 1976 चा आज आपण चॅप्टर 3 कव्हर करत आहे. वेस्टिंग ऑफ प्रॉपर्टी, असेट, लायबिलिटी अँड ऑब्लिगेशन अँड ट्रान्सफर ऑफ एम्प्लॉई याचे 20 MCQs आपण इथे सॉल्व्ह करणार आहे, जे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू सर्व व्हिडिओज तुम्हाला मिळून जाणार. ठीक आहे. तसंच सगळ्या पीडीएफ पण अवेलेबल आहे. तर ज्यांना पण पीडीएफ हवी असतील व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया आपण. वेस्टिंग ऑफ प्रॉपर्टी, असेट, लायबिलिटी अँड ऑब्लिगेशन अँड ट्रान्सफर ऑफ एम्प्लॉई याचे 20 MCQs. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, the property of assets of the former water supply and sewerage board vested in Maharashtra Jeevan Authority under which section? माजी जलपुरवठा आणि मल निस्कारण मंडळाची मालमत्ता आणि संपत्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात कोणत्या कलमान्वये निहित झालेली आहे? तर बघा, ऑप्शन आहे सेक्शन 17, सेक्शन 18, सेक्शन 19, सेक्शन 21. The correct answer is second, section 18. As per section 18 provide for vesting of property, asset, liability and obligation in the Maharashtra Jeevan Authority. Next, second, on the establishment of the authority, all property of the previous board shall. प्राधिकरण स्थापन झाल्यावर माजी मंडळाची सर्व मालमत्ता. तर बघा, ऑप्शन आहे will remain with the state government. Second, will be divided among local bodies. Third, will be vested in Maharashtra Jeevan Authority. And fourth, will be transferred to Jilla Parishad. Correct answer is third, will vest in the Maharashtra Jeevan Authority. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निहित होईल. Because as per section 18 of 1 state that all property, asset and liability vest in the authority automatically. Next, third, the transfer of property and asset to the authority take effects. मालमत्ता व संपत्तीचे हस्तांतरण प्राधिकरणाकडे कधी प्रभावी ठरते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ओनली आफ्टर ऑडिट अप्रुव्हल. सेकंड, ऑटोमॅटिकली विथ द एन्फोर्समेंट ऑफ द ऍक्ट. Third, as per special government order. And fourth, as per court order. Correct answer आहे second, automatically with the enforcement of the act. कायद्याच्या अंमलबजावणी बरोबर आपोआप. Because as per section 18 of 2 specify that vesting occur automatically by operation of law on commencement of the act. तसंच बघा, जनरल नॉलेजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. वन लाइनर्स आहेत सगळे याच्यामध्ये. तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही पीडीएफ परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ. बघा, ऑल लायबिलिटीज अँड ऑब्लिगेशन ऑफ ओल्ड बोर्ड बिकम अ लायबिलिटी ऑफ. माजी मंडळाच्या सर्व देणी आणि जबाबदाऱ्या कोणावर येतात? तर बघा, ऑप्शन आहे स्टेट गव्हर्नमेंट, न्यू ऑथॉरिटी, अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अँड कन्सर्न लोकल बॉडीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, न्यू ऑथॉरिटी, नव्या प्राधिकरणावर. बिकॉज ऍज पर सेक्शन 18 of 3 ensures that authority assumes all liability and obligation of the old board. Next, fifth, contract made by the former board continue to be effective. माजी मंडळाने केलेले करार पुढे कसे लागू राहतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, only after government approval. Second, as if made by the authority. Third, until cancelled by the government. And fourth, for 1 year only. Correct answer is second, as if made by the authority. जणू ते प्राधिकरणानेच केलेले आहेत असं. As per section 91 clarify that existing contract are deemed to be made by the authority. Next, 6, all suits or legal proceeding by or against the old board is shall. माजी मंडळाविरुद्ध किंवा त्याच्याद्वारे दाखल केलेल्या सर्व न्यायालयीन प्रक्रिया. तर बघा, ऑप्शन आहे will be automatically cancelled. Second, will be transferred to civil court. Third, will be continued by the authority. And fourth, will be withdrawn by the government. The correct answer is third, will continue by the authority. प्राधिकरणाद्वारे सुरू राहतील. Because as per section 19 of 2 provides that ongoing legal proceeding continue in the same of the authority. Next, 7, rights and liability under any decree and judgment
अगेन्स्ट द ओल्ड बोर्ड शाल बी एन्फोर्सेबल. माजी मंडळाविरुद्ध असलेल्या कोणत्याही निर्णयाखाली हक्क आणि देणी कोणाविरुद्ध लागू होतील? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली अगेन्स्ट स्टेट गव्हर्नमेंट, सेकंड अगेन्स्ट द ऑथॉरिटी, थर्ड जॉइंटली अगेन्स्ट बोथ अँड अगेन्स्ट लोकल बॉडीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड अगेन्स्ट द ऑथॉरिटी, प्राधिकरणाविरुद्ध, बिकॉज ॲज पर सेक्शन 19 of 3 make the authority responsible for decrees and judgment previously enforceable against the board. Next, 8. The transfer of asset and liability from the old board to the authority is considered. माजी मंडळाकडून प्राधिकरणाद्वारे मालमत्ता आणि देणीचे हस्तांतरण कसे मानले जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल, डोनेशन, स्टॅच्युटरी वेस्टिंग अँड गव्हर्नमेंट लीज. करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टॅच्युटरी वेस्टिंग, कायदेशीर निहित हस्तांतरण, बिकॉज these act provide for statutory vesting by operation of law, not by transaction. Next, 9th, employee of the former board were transferred to the authority under. माजी मंडळाचे कर्मचारी प्राधिकरणाद्वारे कोणत्या कलमाद्वारे हस्तांतरित झाले? तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 20, सेक्शन 21, सेक्शन 22, सेक्शन 23. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सेक्शन 20 कलम 20. ॲज पर सेक्शन 20 प्रोव्हाइड फॉर ट्रान्सफर ऑफ एम्प्लॉईज of the old board to the new authority. Next, 10th, employees transferred to the authority shall continue. प्राधिकरणाकडे हस्तांतरित कर्मचारी पुढे कशा अटीवर काम कर? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑन फ्रेश प्रोबेशन, सेकंड ऑन एक्झिस्टिंग टर्म अँड कंडिशन, थर्ड ऑन लोअर पे स्केल अँड फोर्थ ऑन टेम्पररी अपॉइंटमेंट. करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑन एक्झिस्टिंग टर्म अँड कंडिशन, पूर्वीच्या अटी व शर्तीवर, बिकॉज सेक्शन 20 of 2 ensure continuity of service on existing term and condition. Okay. Next, 11th, no transferred employee shall be entitled to. हस्तांतरित कर्मचाऱ्यास खालीलपैकी कोणता हक्क मिळणार नाही? बघा ऑप्शन आहे फर्स्ट कंटिन्युटी ऑफ सर्व्हिस, सेकंड कंपन्सेशन ऑफ सच ट्रान्सफर, थर्ड पेन्शन बेनिफिट अँड फोर्थ एरियस ऑफ सॅलरी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कंपन्सेशन ऑफ सच ट्रान्सफर, अशा हस्तांतराबद्दल नुकसान भरपाई, बिकॉज ॲज पर सेक्शन 20 of 3 स्टेट दॅट no compensation is payable for such transfer of service. Next, 12th, employees serving in the Maharashtra Environment Engineering Service are. महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिक सेवेमधील कर्मचारी. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्सक्लुडेड फ्रॉम ट्रान्सफर, सेकंड ऑटोमॅटिकली डीम इन्क्लुडेड इन द ऑथॉरिटी, थर्ड न्यूली अपॉइंटेड अगेन अँड फोर्थ कन्सिडर्ड रिटायर्ड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑटोमॅटिकली डीम इन्क्लुडेड इन द ऑथॉरिटी, आपोआप प्राधिकरणात समाविष्ट मानले जातात, बिकॉज ॲज पर सेक्शन 20 प्रोव्हाइड दॅट सच ऑफिसर आर डीम ट्रान्सफर्ड अँड ॲब्झॉर्ब. Next, 13, the state government may issue direction regarding transferred employee under. राज्य सरकार हस्तांतरित कर्मचाऱ्याबाबत कोणत्या कलमान्वये निर्देश देऊ शकते? बघा ऑप्शन आहे सेक्शन 21, सेक्शन 20 of 4, सेक्शन 23 अँड सेक्शन 22 of 1. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेक्शन 20 of 4 कलम 20 of 4 means section 20 of 4 empower the state government to issue direction regarding term and integration of staff. Next, 14, the authority may temporarily place service of its employee at disposal of. प्राधिकरण आपल्या कर्मचाऱ्यांच्या सेवांचा तात्पुरता वापर खालीलपैकी कोणाकडे देऊ शकते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन और गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, second private companies, third foreign institution and fourth voluntary organization. Correct answer है first municipal corporation or government department, महानगरपालिका किंवा सरकारी विभागाकडे, because as per section 21 allows temporary deputation to local bodies or government department. तसंच बघा जेई सिव्हिल साठी शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता.
इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, एक्झाम ओरिएंटेड सगळेच कन्सेप्ट जे आहे ते कव्हर केलेले आहे. तर ज्यांना पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. जितक्या लवकर आपण पीडीएफ घेऊ परचेस करू तितक्या लवकर आपलं प्रिपरेशन स्टार्ट होणार आणि एक्झाम पर्यंत सगळे टॉपिक्स जे आहे ते कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 15. सेक्शन 22 प्रोव्हाइड्स फॉर, कलम 22 कोणत्या गोष्टीसाठी तरतूद करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, सेकंड प्रोटेक्शन ऑफ सर्व्हिस कंडिशन, थर्ड ट्रान्सफर ऑफ पॉवर अँड फोर्थ एबोलिशन ऑफ ओल्ड पोस्ट. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रोटेक्शन ऑफ सर्व्हिस कंडिशन, सेवा शर्तीचे संरक्षणासाठी, बिकॉज सेक्शन 22 प्रोटेक्ट सर्व्हिस कंडिशन अँड राइट्स ऑफ एम्प्लॉई आफ्टर ट्रान्सफर. Next, 16. Who determine any dispute regarding the service condition of transferred employee? हस्तांतरित कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीवरील कोणतेही वाद कोण ठरवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चेअरमॅन ऑफ द ऑथॉरिटी, लेबर कोड, स्टेट गव्हर्नमेंट अँड हाय कोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. ऍज पर सेक्शन 22 of 3 provide that the decision of the state government shall be final. Next, 17. Pension, Provident Fund and gratuity benefit of transferred employees are. हस्तांतरित कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅज्युएटीचा लाभ काय? बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅन्सल्ड आफ्टर ट्रान्सफर, सेकंड सस्पेंडेड फॉर 2 years, थर्ड मेंटेन अँड कंटिन्यू बाय द ऑथॉरिटी अँड फोर्थ पेड बाय जिल्हा परिषद. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड मेंटेन अँड कंटिन्यू बाय द ऑथॉरिटी, प्राधिकरणाद्वारे कायम ठेवले आणि चालू ठेवले जातात, बिकॉज सेक्शन 22 of 2 ensure continuity of all retirement and benefit scheme. Next, 18. The authority became the successor of the old board for. प्राधिकरण माजी मंडळाच्या उत्तराधिकारी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी ठरते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पज ओनली, second legal or financial contractual matter, third employee management and fourth strategic planning. So correct answer is second legal, financial and contractual matter, means कायदेशीर, आर्थिक आणि करार विषयक बाबींसाठी, because the authority is legal and financial successor of the old board for all obligation. Next, 19. The main purpose of chapter 3 is to. अध्याय 3 चा मुख्य उद्देश काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इंट्रोड्यूस न्यू टॅक्सेशन सिस्टम, सेकंड फॅसिलिटेट लीगल ट्रान्सिशन फ्रॉम बोर्ड टू ऑथॉरिटी, थर्ड क्रिएट न्यू डिस्ट्रिक्ट अँड फोर्थ इम्प्लिमेंट द वॉटर कन्झर्वेशन ऍक्ट. करेक्ट आन्सर आहे सेकंड फॅसिलिटेट लीगल ट्रान्झिशन फ्रॉम बोर्ड टू ऑथॉरिटी. As per chapter 3, ensure seamless transfer of asset, liability and employee to the new authority. Okay. Next, 20. The effective date from vesting and transfer under chapter 3 is. अध्याय 3 अंतर्गत निहिता आणि हस्तांतरणाची प्रभावी तारीख कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे डेट ऑफ गव्हर्नमेंट नोटिफिकेशन, सेकंड डेट ऑफ गॅजेट पब्लिकेशन, third date of commencement of the act and date of authority meeting. The correct answer is third date of commencement of the act, कायद्याच्या अंमलबजावणीची तारीख, because the vesting and transfer take effect from the date of commencement of the act as per section 18. तसंच बघा जनरल नॉलेज, व्याकरण, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, जीवन ऑथॉरिटी, जेई सिव्हिल, जेई इलेक्ट्रिकल आणि अकाउंट्स आणि अकाउंटंट्स सर्वच पीडीएफ अवेलेबल आहे. तर ज्यांना पण पीडीएफ हव्या असतील व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.